हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर इथे आम्ही गेलो होतो माझी न्यू गाडी घ्यायला आणि पप्पा बोलले काहीतरी गोड करते. त्यांना आवडते साबुदाण्याची खीर. तर आज मी साबुदाण्याची खिरीसाठी तयारी केली आहे. काजू, बदाम, चारोळे आणि इलायचीला मस्त टेचून अशी पावडर करून घेतलेली आहे आपल्याला खिरीमध्ये लागण्यासाठी. आणि साखर मी घेतलेली आहे अर्धी वाटी. आणि ही फक्त मी माझ्या पप्पापुरती करणार आहे, कारण का साबुदाण्याची खीर फक्त ही त्यांनाच आवडते. तर आता चला आपण दूध उकळायला ठेवूया. दुधाला एक चांगली उकळी येऊन घ्यायची आहे आणि मग ते थोडं आटून झालं की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून द्यायचा आणि ते साबुदाणा दुधामध्ये शिजून घ्यायचे. साबुदाणे शिजोस्तवर तुम्ही जर माझ्या ब्लॉग्सला लाईक करत नसाल, कमेंट करत नसाल, फॉलो करत नसाल माझ्या पेजला, तर प्लीज करा. आणि ही साखर आणि तुमचं आयुष्यही असंच गोड राहू द्या माझ्या पेजला फॉलो करून आणि लाईक सबस्क्राईब करून. तर आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठपर्यंत फॉलो करते मला नक्की सांगा. आता आपण ह्याच्यामध्ये केसर घालूया आणि ह्याला मस्त असा ओरिजिनल केसरचा रंग आहे, तो येलोइश थोडासा असतो, तो येऊन तोवरती आपण ते ह्याला फिरवायचं, शिजून घ्यायचं. आणि एकदा ते झालं की मग त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करून द्यायची आहे. इथं मी थोडीशी इलायची पावडर टाकली आहे, कारण का काजू बदाम तर ठीक आहे आपण नंतर जास्ती शिजवले नाही तरी चालतं, पण इलायची पावडर ही चांगली मिक्स व्हायला पाहिजे आणि दाताखालती नको यायला. त्याचा एक रॉ फ्रेग्रन्स किंवा त्याची टेस्ट मला आवडत नाही कच्च्याची, म्हणून आधीच टाकून मी त्याला शिजवून घेते इलायची पावडर नेहमी. आणि काजू बदाम मी एकदम लास्टला टाकते गार्निशिंगसाठी, पण हां जास्ती क्वांटिटीमध्ये टाकते, कारण का खीर वगैरे म्हटलं की काजू बदाम तर पाहिजेलच. आणि प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि भरपूर तुमचं प्रेम द्या. आणि माझे व्हिडिओज कसे आवडत आहेत तुम्हाला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि तुम्हाला कसे व्हिडिओज अजून बघायला आवडेल तेही मला सांगा. तर इथे आपली साबुदाणा आहे तो शिजलेला आहे आणि ते दूध आहे ते पण थोडंसं आटलेलं आहे, कारण का आपण फक्त पप्पापुरती करताय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरतून ह्याच्यामध्ये दुधाची क्वांटिटी टाकू शकता. मला नको आहे, कारण का मला फक्त पप्पांना द्यायची आहे. तर मी आता साखर होती ती एकदम लास्ट स्टेपला मी टाकलेली आहे. सेकंड लास्ट स्टेप म्हणता येईल. लास्ट स्टेपला तर आपण काजू बदाम टाकणार आहोत. मग टाकणार आहोत साखर आणि ती साखर छान अशी वितळून घेऊन टाकायची आहे, म्हणजे ती वितळून ठेवायची आहे आणि तोपर्यंत शिजवायचं. नंतर तुम्ही गॅस बंद करून टाका आणि मग तुम्ही वरतून गार्निशिंगसाठी आपले काजू बदाम जे आहेत ते स्प्रेड करू शकता, स्प्रिंकल करू शकता. आता खीर म्हटलं की ड्रायफ्रूट्स हे भरपूर प्रमाणात पाहिजे, तर मी खूप भरून भरून टाकलेलं आहे आणि परत एकदा एक स्टर दिलेला आहे, कारण का ते पूर्ण असं थोडं सॉफ्टनेस यावं म्हणून. तर ही अशी मी साबुदाण्याची खीर बनवलेली आहे, कारण का मी आज गाडी आणलेली दसऱ्याच्या दिवशी, तर पप्पाले काहीतरी गोड कर म्हणून. आणि हे बघा ही मस्त अशी खीर आपली तयार झाली आहे. तुम्ही पण घरी करा, सांगा तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत. आवडले असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो करा, रेसिपी बनवून बघा. चला बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.